नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा मित्रांनो, लाडकी बहीण योजनेमध्ये 4 मोठे बदल करण्यात आले आहेत। फक्त आता याच महिलांना 2100 रुपये मिळणार आहेत। तर हे 2100 रुपये कोणत्या महिलांना मिळणार, याची पात्रता व निकष काय आहेत, त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी राबवण्यात येत असलेल्या लाडकी बहीण योजनेमध्ये आता महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत। या योजनेच्या 6व्या हप्त्याबाबत नुकतीच मुख्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली असून या नवीन नियमामुळे योजनेच्या लाभार्थीच्या संख्येत मोठी घट होणार आहे। बघा मित्रांनो, 6व्या हप्त्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता 1 ते 2 दिवसात पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। या हप्त्याची रक्कम 2100 रुपये निश्चित करण्यात आली आहे। मात्र योजनेच्या नियमामध्ये करण्यात आलेल्या बदलामुळे हा हप्ता 22% महिलांनाच मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीला मिळालेल्या यशानंतर लाडकी बहीण योजना राज्यात आणि देशभरात चर्चेचा विषय ठरले आहे। आतापर्यंत राज्यातील 2,40,00,000 बहिणींच्या खात्यावरती प्रत्येकी 1500 रुपयांचा 5 हप्त्यामध्ये रक्कम जमा करण्यात आली आहे। नवीन सरकारने निवडणूक आणि जाहीरनाम्यात या रकमेत वाढ करण्याचे आश्वासन दिले होते। नवीन नियमामागील कारणे तर बघा, योजनेच्या सुरुवातीच्या काळात अर्जाची तपासणी करण्यासाठी पुरेसा वेळ नसल्यामुळे बहुतांश महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आले होते। केवळ काही ठराविक अर्ज नाकारण्यात आले होते। मात्र आता योजनेच्या पात्रतेची अधिक काटेकोर तपासणी करण्यात येत असून त्यामुळे लाभार्थ्यांची संख्येत मोठी घट होणार आहे। नवीन पात्रता व निकष काय आहेत तर पहा। योजनेच्या नवीन नियमानुसार ज्या 22% महिलांना लाभ मिळणार आहे त्यांनाही काही महत्त्वाच्या अटींची पूर्तता करावी लागणार आहे। या अटींची पूर्तता केल्यास त्यानंतरच त्यांना 2100 रुपयांचा हप्ता मिळू शकेल, अन्यथा या महिलांनाही हप्ता मिळण्यासाठी अडचण येऊ शकते। तर बघा, योजनेतील बदलांचे परिणाम। पहिली म्हणजे लाभार्थ्यांची संख्या। पूर्वीच्या 2,40,00,000 लाभार्थ्यांपैकी आता फक्त 22% महिलांनाच पात्र ठरवण्यात येणार आहे। दुसरी, हप्त्याची रक्कम पूर्वीच्या 1500 ऐवजी आता 2100 रुपये मिळणार आहे। तिसरी, पात्रता तपासणी। यापुढे प्रत्येक अर्जाची काटेकोर तपासणी केली जाणार आहे। चौथी, नवीन अटींची पूर्तता। पात्र महिलांनी विशिष्ट अटींची पूर्तता करणे बंधनकारक असेल। तर बघा, नवीन सरकारच्या स्थापनेनंतर या योजनेच्या अंमलबजावणीत अधिक पारदर्शकता येण्याची अपेक्षा आहे। योजनेच्या नवीन नियमामुळे खऱ्या गरजू लाभार्थीपर्यंत मदत पोहोचण्यास अधिक मदत होईल। तसेच वाढीव रकमेमुळे लाभार्थी महिलांना अधिक आर्थिक सहाय्य मिळेल। लाडकी बहीण योजनेतील हे नवीन बदल महत्त्वपूर्ण असून त्यामुळे योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी होण्यास मदत होईल। जरी लाभार्थ्यांच्या संख्येत घट होणार असली तरी पात्र लाभार्थींना मिळणारी रक्कम वाढल्यामुळे त्यांना अधिक लाभ होणार आहे। महिलांनी नवीन नियमांची माहिती घेऊन आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करणे महत्त्वाचे ठरणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।